भोसले, आपण महावितरण विभागात आलेलो आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता की सेम व्यक्तीला 2840 बिल आले. सेम तारीख बघा 11/4/2026. इथं परत 11/4/2026. पण याच्यामध्ये लिहिले की सिक्युरिटी डिपॉझिट 2550. तर प्रश्न असा आहे की हे प्रत्येक वेळेस सिक्युरिटी डिपॉझिट भरणे गरजेचं आहे का? आता हे जे बिल आहे हे रेग्युलर बिल भरतोय आपण, तर हे जे सिक्युरिटी डिपॉझिट आहे हा प्रश्न आहे. आणि एकदा भरलाय ऑलरेडी, म्हणजे 10 वर्षापूर्वी मीटर घेतलाय, 5 वर्षापूर्वी मीटर घेतलाय, तर हे आधी ऑलरेडी भरलेलं आहे. तर माझा असा प्रश्न आहे, हे सारखं सारखं तुम्ही का बिल पाठवताय सिक्युरिटी डिपॉझिटचं? हा प्रश्न आहे. हा प्रश्न आपण अधिकाऱ्यांना विचारू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया, नाहीतर पॅन्थर सेना तीव्र आंदोलन करणार. या, तर आपण एमएससीबीच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे. सर येऊ का? या, चालू ठेवा. आमची एक शंका आहे, फक्त दूर करा, बाकी काय विषय नाही. हे जे बिलाचं आहे सर, डिपॉझिट आणि मेन बिल, हे डिपॉझिटची रक्कम सारखी सारखी भरायला लागते का? कारण हे दोन बिल आलेले आहेत आमच्या मित्राला, 2500 आणि समोर आहे. मी पॅन्थर सेनेचा अध्यक्ष आहे. माझ्याकडे अशा अनेक तक्रारी येत असतात. तर तक्रारचं निवारण करा सर फक्त आमच्या.